Hello student, good morning, have a good day. कसे आहात? बरे आहे ना? टुडे वी आर गोइंग टू लर्निंग. आज आपण शिकणार सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन हे 9वीला आहे, 10वीला आहे, बरोबर की नाही? 11वी सायन्सला पण आहे हो, कारण तुम्हाला स्टॅटिस्टिक्समध्ये हे सायमल्टेनियस सॉल्व करता येते, म्हणून 11वीला पण dx dy d is equal to matrix determinant of. Okay, so it is very important for 9th and 10th standard. As far as annual examination is considered, we get 2 marks if you are solving 2-3 examples of the simultaneous equation. You will get 4 marks. One question carries find the value x plus y and solve the simultaneous equation. 2 simultaneous equation and carries 2 marks each respectively. Okay, so we get 4 marks annual examination and 4 marks big simultaneous मोठं उदाहरण कोणतं? एकदा प्लस ॲड करायचं आणि एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं, बरोबर की नाही? ॲड तुम्हाला सांगितलेलं आहे, प्लस प्लस मायनस होतं, मायनस प्लस मायनस होतं. हे आपण एक सोडवू सायमल्टेनियस इक्वेशन. वी विल सॉल्व आफ्टरवर्ड. Okay, today we are going to simple equation. If the 2x plus y is equal to 7 and x plus 2y is equal to 11, find the value of x plus y. It is completely arise in the annual examination. Okay, so carries 2 marks. Then we add it. This is the coefficient. It is x means 1. 2 plus 1 3x plus 2 plus 1 3y is equal to 11 plus 7 18. मग आता काय करायचं? डिवाइडिंग इक्वेशन बाय 3. 3 ने भागा करते, 3 ने भागायचं. मग काय होईल? 3 ने भागल्यावर 3x upon 3 plus 3y upon 3 is equal to 18 upon 3. 3 कॅन्सल झाले, गेले का? हे 3 कॅन्सल आणि 3ने भाग दिला. इथं काय राहिलं? x प्लस इथे काय राहिला? y is equal to 3 1s are 3 and 3 6 are 18. 3 1 3 3 6 18 म्हणजे x plus y is equal to 6. This is the answer. We will get 2 marks for annual exam. वार्षिक परीक्षेसाठी 2 मार्कसाठी फक्त ऍड करायचं. इथं मायनस असेल तर मायनस, इथं मायनसच चिन्ह होईल, कळलं की नाही? इथं प्लस आहे म्हणून प्लस, इथं मायनस मायनस असेल तर मायनस चिन्ह. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. एकदा फक्त इथं प्लस करायचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय. ही झाली आपले 2 मार्क. ओके, मग आता होमवर्क कसं आहे? सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन कॅरीज 2 मार्क. तिसऱ्या प्रश्नाला येते हे फर्स्ट क्वेश्चन मध्ये, बरोबर? अॅन्युअल एक्झाम, बोर्डाच्या एक्झामिनेशन मध्ये. मग आता इथे काय आलंय? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. दिस इज द फर्स्ट इक्वेशन सायमल्टेनियस. आणि 3x minus 2y is equal to 4. परंतु आता इथं काय आहे? सायमल्टेनियसचा 3 आणि 1 4 झाले का नाही? आणि इथं -2 आहे आणि इथे +1 आहे. मग त्यामुळे काय करावं लागेल? कोएफिशियंट ऑफ x, याला 1, इथं याला 1ने गुणावं लागेल. कोएफिशियंट ऑफ x इथं 3ने गुणावं लागेल. इथं मल्टिप्लाइड बाय 3. मग इथं 3 का मल्टिप्लाइड? द कोएफिशियंट ऑफ x इज 3. सो वी हॅव टू मल्टिप्लाय इक्वेशन बाय 3. अंडरस्टँडिंग? सो यामध्ये सहगुणक किती आहे? 3 आहे. आता हा सहगुणक 3 असल्यामुळे या इक्वेशन, हे पहिलं इक्वेशन आहे, या इक्वेशनला 3 ने गुणून घ्यायचं. म्हणजे गुणल्यानंतर काय येईल? 3x प्लस 3y इज इक्वल टू 9. हे झालं दुसरं इक्वेशन आपल्याला, बरोबर की नाही? आता याचा सहगुणक किती? 1 आहे.
The coefficient of x is 1. So we have to multiply equation by 1. मग कसं होईल? याने एकाने याच्यासह गुणकाने याला गुणायचं. मग काय होईल? 3x minus 2y is equal to 4. एकाने कोणत्याही संख्येला गुणलं तर तीच संख्या येते का नाही? 1 multiplied by 5 is equal to 5. And 1 multiplied by 0 is equal to 0. 1000 multiplied by 0, 0, no doubt. X multiplied by 0, 0. But x multiplied by 1, we get x. But x multiplied by minus 1, we get x minus x. So, can you solve this? One step, I will dividing equation. This is the 1, okay? And this is 2. Divide by 3 means 3x plus 3y is equal to 9. हे कोणतं इक्वेशन आलं? हा, तिसरं. आणि चौथं काय होईल? डिवाइडिंग इक्वेशन बाय किती? 1. We get 3x minus 2y is equal to 4. This is the fourth equation. Then, if you want to subtract, you can subtract. If you want to add, you can add. Okay. If you want to multiply it by minus 2, then minus 2. Then we solve this equation as HW. Okay. Solve, अभ्यास करा. सगळे येईल, 4 मार्क मिळतील. ओके.